नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ रत्नमाला स्वामी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मॅथमॅटिक्स पार्ट 1मध्ये स्वागत करते. क्वाड्रॅटिक इक्वेशनमधल्या ह्या फिफ्थ पार्टमध्ये आपण पाहणार आहोत सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. आणि हा फॉर्म्युला मेथड यूज करून आपल्याला 2.4 एक्सरसाइजमधले प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. मग हा जो फॉर्म्युला आलेला आहे फॉर्म्युला मेथड, तो फॉर्म्युला मेथड आला कसा किंवा तो फॉर्म्युला आला कसा ते आपण अगोदर पाहूया. पहा, इथे आपलं स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन आहे ax² + bx + c = 0. आता ह्या स्टँडर्ड फॉर्मला मी काय करते, दोन्ही साईडला a ने डिवाइड करून घेते अशा मेथडने. ओके, ह्यानंतर मला काय मिळणार आहे, ॲक्च्युली मला मिळेल x² + b/ax + c/a = 0. तुम्ही म्हणत असाल हे c/a एवढ्या लांब का लिहिलेलं आहे, बरोबर आहे. तर मी काय करणार आहे, ह्या स्टेपमध्ये इथे सेंटरला b/2a ब्रॅकेट स्क्वेअर ॲड आणि सबट्रॅक्ट करणार आहे. आपल्याला b/2a ब्रॅकेट स्क्वेअर ॲड आणि सबट्रॅक्ट करायचं आहे. लक्षात येते का बघा आता. मग हेच आता कंटिन्यू करणार आहे मी ह्या स्टेपमध्ये. बघा, इथे x² + bx/a आणि एंडिंगला आहे c/a, बरोबर आहे. ह्यामध्ये मी काय केलेलं आहे, b/2a ब्रॅकेट स्क्वेअर आणि b/2a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आणि मायनस केलेलं आहे. आता ह्यानंतर ह्या ज्या पहिले 3 टर्म्स आलेले आहेत आपल्याला, हे 3 टर्म जे आहेत दॅट इज नथिंग बट परफेक्ट स्क्वेअर ऑफ x + b/2a ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, इथे जर तुम्ही a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला, तुम्हाला मिळेल a² + 2ab + b², बरोबर आहे. ह्यालाही तुम्ही जर एक्सपांड केलंच x + b/2a ब्रॅकेट स्क्वेअर, यू विल गेट x² + b/ax + b²/4a², दॅट इज 2a स्क्वेअर. ओके, सो व्हॉट यू आर गोइंग टू डू इज नेक्स्ट स्टेप, the first 3 terms will give you x + b/2a ब्रॅकेट स्क्वेअर. आणि उरलेले जे 2 टर्म्स आहेत, bचा स्क्वेअर b² लिहिला आणि 2a स्क्वेअर हा 4a² लिहिलेला आहे. ओके, सो -b²/4a² + c/a. ह्या अशा पद्धतीने तुमचं मी परफेक्ट स्क्वेअर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आपण काय केलेलं आहे बघा, इथे तो b² -b²/4² होता, त्याला RHSला पाठवलं आणि c/a पण RHSला पाठवलं. सो वी हॅव गॉट x + b/2a ब्रॅकेट स्क्वेअर = b²/4a² - c/a. आता ह्यानंतर मी काय करणार आहे, हे RHS जे आहे त्याचं डिनॉमिनेटर सेम करायचा प्रयत्न करणार. सो जेव्हा मी डिनॉमिनेटर सेम करणार, इथे मला 4 हवं आहे आणि आणखीन एक a हवा आहे. सो 4a ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो वरती न्यूमरेटरला पण मला 4a ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो आय विल गेट b² - 4ac/4a². सो इन माय नेक्स्ट स्टेप you will get x + b/2a ब्रॅकेट स्क्वेअर = b² - c/4a. तुम्हाला कळण्यासाठी फक्त असं लिहिलेलं आहे /4a². ओके, देन इन द नेक्स्ट स्टेप व्हॉट आय एम गोइंग टू डू इज, हे जे तुम्हाला आलं होतं तेच अगोदर लिहिलेलं आहे. c × 4a ला 4ac करून घेऊया आणि जेव्हा मी स्क्वेअर रूट घेईन, बघा इथे, सो x + b/2a टेकिंग स्क्वेअर रूट विल बिकम b² - c × 4a/4a², taking square root of both the side. After that you will get x + b/2a = आता जे डिनॉमिनेटरमध्ये आहेत त्याचं तर स्क्वेअर रूट निघणार नाही आहे आपल्याला, ह्याचं तर काही स्क्वेअर रूट निघत नाही, तो तसाच राहील. पण हा 4a² जो आहे त्याचं स्क्वेअर रूट येईल 2a. मग आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहिणार आहोत 2a. सो यू विल गेट
बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. इथे स्क्वेअर रूट काढताना आपल्याला प्लस मायनस साईन द्यायचं होतं, बरोबर आहे. इन द फर्स्ट स्टेप ओनली यू हॅव टू राईट हिअर प्लस मायनस. So you will get in the next step plus minus square root b square minus 4ac upon 2a. बघा लक्षात येते का. मग आता काय करणार, हे b अपॉन 2a आहे तो ह्या साईडला जाईल, मायनस b अपॉन 2a प्लस मायनस स्क्वेअर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. नाउ टेक 2a, बघा दोघांमध्ये 2a डिनॉमिनेटर सेम आहे. सो यू विल राईट मायनस b प्लस मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग आता ह्याला काय करावं लागेल, एकदा पॉझिटिव्ह घ्या एकदा निगेटिव्ह घ्या. मायनस बी प्लस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a और मायनस बी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. म्हणजे हे जे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे दॅट इज नथिंग बट formula to find the roots of given quadratic equation. लक्षात येते. म्हणजे आपण काय पाहिलं, जे रूट्स आले होते त्याच्यातल्या पहिल्या रूटला आपण अल्फा नाव दिले आणि दुसऱ्याला दिले बीटा. मग अल्फा विल बी मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a and बीटा विल बी मायनस बी मायनस बी रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता आपण जेव्हा हे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत आपल्याला डायरेक्टली ABCची व्हॅल्यू तर आपल्याला काढता येते स्टँडर्ड फॉर्ममध्ये कम्पेअर करून. फक्त अल्फा आणि बीटामध्ये आपल्याला ABCची व्हॅल्यू पुट करून आपल्याला रूटचे आन्सर्स काढायचे आहेत. ओके. आता यामध्येच आणखीन पुढे असं आहे की कम्पेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ABC. ॲक्च्युली आपण जे 2.1 एक्सरसाइजमध्ये केले ते पुन्हा एकदा तुम्हाला रिवाईज करण्यासाठी ही एक्सरसाइज इथे आलेली आहे. मी फक्त याला क्विकली घेणार आहे. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. a विल बी 1, b मायनस 7, c विल बी 5. द सेकंड प्रॉब्लेम 2m स्क्वेअर इक्वल टू 5m मायनस 5. स्टँडर्ड फॉर्म फर्स्ट ऑफ ऑल, then compare with standard form and write the values of A, B and C. ओके. फक्त तुम्ही अगोदर हे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. हे प्रॅक्टिस सेट सोडवताना तुम्हाला एकदा रिवाईज व्हावं म्हणून पुन्हा दिलेलं आहे. y स्क्वेअर इक्वल टू 7y स्टँडर्ड फॉर्म, कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म, गेट द व्हॅल्यू ऑफ A, B and C. ओके. आता यानंतर मग हे एक्सरसाइज आता आपल्याला सॉल्व करायचे. सॉल्व युझिंग फॉर्म्युला. सॉल्व युझिंग फॉर्म्युला करताना कंपल्सरी अगोदर ABCची तर व्हॅल्यू आपल्याला काढायचीच आहे. मग ह्याला अगोदर कम्पेअर करा स्टँडर्ड फॉर्मसोबत. आय विल गेट A इक्वल टू 1, B इक्वल टू 6 अँड C इक्वल टू 5. यानंतर काय करायचं, जो फॉर्म्युला आहे आपला तो फॉर्म्युला लिहायचा आपण. फॉर्म्युल्याच्या आधी तुम्हाला फॉर्म्युला लिहून तुम्ही जरी सॉल्व केलं तरीही चालेल, किंवा इथे काय केलेलं आहे अगोदर बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे अंडर रूटमध्ये जी फॉर्म्युला आपला होता, अंडर रूटमध्ये आपल्याला होता बी स्क्वेअर मायनस 4ac, बरोबर आहे. ह्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू अगोदर आपण सेपरेटली काढून घेतोय. तुम्ही सेपरेटली नाही काढलं, फॉर्म्युला लिहून डायरेक्टली त्याच्यातच काढलं तरीही चालतं. ओके. सो इथे मी काय करते, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढते. बीची व्हॅल्यू 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए विल बी 1 अँड सी इज 5. 6 स्क्वेअर इज 36 अँड 4 5 are 20. 36 minus 20 is 16. Okay. So b square minus 4ac was 16. Now formula x equal to minus b plus minus square root b square minus 4ac upon 2a. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त a b c च्या व्हॅल्यू पुट करायच्यात. ओके. सो इट विल बिकम b is 6 so minus 6 plus minus
Just now we calculated b square minus 4ac, that is a root 16 upon 2 into 1. So you will get minus 6 plus minus 16चा स्क्वेअर रूट 4 अपॉन 2. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, तो प्लस मायनस आहे, मग काय करायचं, एकदा प्लस करायचं आणि एकदा मायनस करायचं. सो मायनस 6 प्लस 4 अपॉन 2 and minus 6 minus 4 upon 2. Minus 6 plus 4 will be minus 2. So minus 2 upon 2 and minus 6 minus 4 is minus 10 upon 2. 2 upon 2 is minus 1 and x will be here minus 5. फॉर्म्युला मेथड आहे, सोपी आहे, फक्त ABC कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, हे जे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये ठेवून काढलं तरीही चालतं किंवा सेपरेटली काढलं तरीही चालतं. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळायचं बी स्क्वेअर मायनस 4ac इज नोन ॲज अ डिस्क्रिमिनंट आणि त्याला आपण म्हणतो डेल्टा. ट्रायंगल दाखवतात छोटा, त्याला म्हणतात डेल्टा. ओके, हे पुढे येईलच आपल्याला. ओके, सो हियर -1 अँड -5 आर द रूट्स ऑफ युअर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. इवन तुम्ही याचं फॅक्टरायझेशनमध्ये पण बघू शकता. लक्षात ठेवा, क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व करा, तुम्हाला आन्सर हे सेमच आलं पाहिजे. -1 अँड -5 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. देन मूविंग टू द सेकंड प्रॉब्लेम. x square minus 3x minus 2 equal to 0. Comparing with standard form, you will get a equal to 1, b equal to -3 and c equal to -2. Calculate value of b square minus 4ac. That will be -3 square minus 4. a is 1, c is -2. -3 चा स्क्वेअर होईल 9 आणि 4 2 जा होईल 8 आणि तो मायनस मायनस प्लस. सो 9 प्लस 8 दॅट इज 17. ओके, फॉर्म्युला लिहा. x इक्वल टू -b प्लस मायनस बी स्क्वेअर प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. व्हॅल्यू पुट करूया. मायनस ऑफ बीची व्हॅल्यू -3 आहे आणि ऑलरेडी फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे. सो मायनस ऑफ -3 प्लस मायनस रूट 17 अपॉन 2 into 1. ओके, सो दॅट विल बी मायनस मायनस विल बिकम +3 प्लस मायनस रूट 17 अपॉन 2. आता इथे बघा, रूट 17चं आन्सर येत नाही आपल्याला, बरोबर आहे. मग ते रूट 17 ॲज इट इज ठेवायचं. स्क्वेअर रूटमध्ये आन्सर निघत असेल तर काढा, नाही तर गरज नाही. सो यू विल गेट एकदा प्लस एकदा मायनस. 3 प्लस रूट 17 अपॉन 2, 3 मायनस रूट 17 अपॉन 2. सो यू विल गेट आन्सर 3 प्लस रूट 17 अपॉन 2 and 3 minus root 17 upon 2 are the roots of given quadratic equation. In the next problem, 3m square plus 2m minus 7 equal to 0. Comparing with standard form, a will be 3, b will be 2 and c will be -7. Okay. Now write the formula. b square minus 4ac ची व्हॅल्यू अगोदर. सो 2 स्क्वेअर मायनस 4 into 3, c is -7. 2चं स्क्वेअर होईल 4, मायनस मायनस होईल प्लस, 4 प्लस 84 दॅट विल बी 88. देन फॉर्म्युला. आता इथे m आहे म्हणून मी इथं फॉर्म्युला लिहिताना m ची व्हॅल्यू लिहिलेली आहे. ओके, m इक्वल टू -b प्लस मायनस b square root b square minus 4ac upon 2a. Now put the values. b ची व्हॅल्यू आहे 2, so it will become -2 प्लस मायनस रूट 88 अपॉन 2 into 3. a ची व्हॅल्यू आता 3 आहे, कंपल्सरी नाही की a ची व्हॅल्यू प्रत्येक वेळी 1च येईल. सो हियर -2 प्लस मायनस रूट 88 अपॉन 6. आता इथे काय केले बघा, इथे मी रूट 88ला सिम्प्लिफाय थोडंसं केलेलं आहे. रूट 88ला लिहिले 22 into 4.
शक्यतो रूटमधल्या नंबर्सला असं करायचं की एखादा परफेक्ट स्क्वेअर आला पाहिजे आणि उरलेले नंबर्स. जर असं येत असेल तरच त्याला सिम्प्लिफाय करायचं, नाही तर नाही. आता हा जो अंडर रूटमधला 4 आहे तो रूटच्या बाहेर आल्यावर काय होईल 2. सो यू विल गेट प्लस मायनस 2 रूट 22. ओके. सो यू विल राईट नाव x इक्वल टू -2 प्लस मायनस 2 रूट 22 अपॉन 6. आता जे न्यूमरेटर आहे त्याच्यातनं 2 कॉमन काढा. सो यू विल गेट x इक्वल टू 2 ब्रॅकेट 2 कॉमन काढल्यामुळे -1 प्लस मायनस रूट 22 ब्रॅकेट कंप्लीटेड अपॉन 6. आता हा डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो यू विल गेट आन्सर x इक्वल टू -1 प्लस मायनस रूट 22 अपॉन 3. आता एकदा प्लसमध्ये लिहा आणि एकदा मायनसमध्ये लिहा. ओके. आणि हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर. सो -1 प्लस रूट 22 अपॉन 3 अँड -1 मायनस रूट 22 अपॉन 3 आर द रूट्स ऑफ युअर गिवन quadratic equation. Moving to the next problem. 5m square minus 4m minus 2 equal to 0. Standard form ची comparison. A will be 5, B will be -4 and C will be -2. Calculating value of b square minus 4ac. So b square is nothing but -4 square. -4 into a ची value 5, c ची value -2. -4 चा स्क्वेअर विल बी 16 आणि हा होईल 4 5 जा 20, 4 5 जा 20, 22 जा 40 आणि मायनस मायनस होईल प्लस. ओके. सो 16 प्लस 40 दॅट विल बी 56. फॉर्म्युला -b प्लस मायनस स्क्वेअर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. पुटिंग द व्हॅल्यूज नाव. मायनस ऑफ -4, b हा -4 आलेला आहे. थोडंसं लक्षात ठेवायचं क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये b ची व्हॅल्यू जर नेगेटिव्ह आली तर फॉर्म्युल्यामध्ये ती पॉझिटिव्ह होते, ऑपोजिट मायनस ऑफ -b. ओके. therefore मायनस ऑफ -4 प्लस मायनस रूट 56 अपॉन 2 इंटू 5. मायनस मायनस विल बिकम प्लस. 4 प्लस मायनस रूट 56 ला केलेला आहे आता मी 14 4 जा 14 चौक 56. ओके. पुन्हा एकदा सांगते, अंडर रूटमध्ये जो नंबर आहे तो कुठला तरी त्याचं सिम्प्लिफिकेशन करताना प्रोडक्ट लिहिताना एक परफेक्ट स्क्वेअर आला पाहिजे आणि उरलेले टर्म्स, उरलेला नंबर. ओके. अपॉन 10. मग आता पुन्हा एकदा हा जो अंडर रूटमधला 4 आहे तो बाहेर येईल and you will get plus minus 2 root 14 upon 10 आहे तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो यू विल गेट आन्सर x इक्वल टू 4 प्लस मायनस 2 रूट 14 अपॉन 10. न्यूमरेटरमधनं आता 2 कॉमन काढा. 2 ब्रॅकेट कॉमन काढल्यावर 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस मायनस रूट 14 अपॉन 10. हा होईल 2 5 जा 10. डिवाइड करताना 2 1 जा 2, 2 5 जा 10. ओके. सो यू विल गेट आन्सर x इक्वल टू 2 प्लस मायनस रूट 14 अपॉन 10चं होणार आहे आपल्याला आता 5. देन एकदा प्लस एकदा मायनस. 2 प्लस रूट 14 अपॉन 5, 2 मायनस रूट 14 अपॉन 5. So your final answer is 2 plus root 14 upon 5, 2 minus root 14 upon 5. Okay. Moving to the next problem. y plus 1 upon 3y equal to 2. आता अशी जरी स्टँडर्ड फॉर्म आलं तुम्हाला, एक लक्षात घ्या, तुम्ही 1/3 घेऊन सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. फक्त तुमचं कॅल्क्युलेशन थोडंसं मी जे सांगणार आहे त्या मेथडपेक्षा थोडीशी वेगळी होईल. ओके. तर मी सिम्पल मेथड काय केलेलं आहे की जो फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर 3 आहे मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 3 केलेला आहे. सो आय विल गेट 3y स्क्वेअर. 3 इंटू 1/3y इक्वल टू 3 इंटू 1.
मग सो 3 आणि 1/3y आहे, हा 3 कॅन्सल होईल, हा जो 3 आहे तो कॅन्सल होईल, and you will get 1y. So I will get 3y square plus y equal to 6. 6ला इथे घ्या. आता हा स्टँडर्ड फॉर्म कंपॅरेटिव्हली आपल्याला बरा वाटतो. 3y square plus y minus 6 equal to 0. Compare. A will be 3, B is 1 and C will be minus 5. Take the value of B square minus 4AC. 1 square minus 4 into 3 into C ची व्हॅल्यू minus 6. 1चा स्क्वेअर 1, 4 त्रिक 12, 12 सक 72 आणि ते प्लस प्लस होणार आहे मायनस. सो 1 plus 72 will be 73. फॉर्म्युला आता व्हॅल्यू पुट करूया. -1 प्लस मायनस √73 अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू आपल्याला होती तर 3. एची व्हॅल्यू आहे 3. एची व्हॅल्यू झाली 3. सो दॅट विल बी 2 इंटू 3 6. सो -1 प्लस मायनस √73 अपॉन 6. आता ह्याला आणखीन तर काय सिम्प्लिफाय होऊ शकत नाही, म्हणून एकदा प्लस करा आणि एकदा मायनस करा आणि यू विल गेट युअर फायनल आन्सर. सो -1 प्लस √73 minus upon 6, -1 minus √73 upon 6 are the roots of your given equation. Moving to your next problem, 5x square plus 13x plus 8 equal to 0. Comparison. ABC ची व्हॅल्यू, b square minus 4ac ची व्हॅल्यू. आता तुम्हाला येते व्यवस्थित म्हणून मी फास्ट चालले याच्यासाठी. सो 169 minus 169. फॉर्म्युला व्हॅल्यूज पुट करा. -13 प्लस मायनस √9 अपॉन 2 इंटू 5. सो दॅट विल बी -13 प्लस मायनस √9चा आन्सर 3 अपॉन 10. सो जो 3 आहे तो एकदा प्लस करायचा आणि एकदा मायनस करायचा. सो -13 प्लस 3 विल बी -10. -13 minus 3 will be -16. आणि याला सिम्प्लिफाय केल्यावर x इक्वल टू -1 और x इक्वल टू -8 अपॉन 5. सो युअर -1 और -8 अपॉन 5 इज युअर रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. यानंतर तुम्हाला क्वेश्चन आहे बघा. तुम्हाला एक फ्लो चार्ट दिले, त्या फ्लो चार्टच्या मदतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ॲक्च्युली फ्लो चार्ट म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला मेथडमध्ये आपण जे करतो तेच आहे. कंपेअर इक्वेशन x² प्लस 2√3x प्लस 3 अँड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ABC आहे पहिला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² मायनस 4ac. फॉर्म्युला लिहा, सबस्टिट्यूट करा ABC अँड फाइंड द रूल. जे आत्तापर्यंत आपण करत आलो आहोत तेच आहे. ओके, मग अगोदर हे सॉल्व करून घेऊया. कंपेअर करा. b ची व्हॅल्यू 2√3 आली म्हणून घाबरून जाऊ नका. ओके, सो यू विल गेट नाव b² मायनस 4ac काढताना बघा इथे 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर -4 इंटू 1 इंटू 3. आता 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर करताना 2चा स्क्वेअर होईल 4 आणि √3चा स्क्वेअर होणार 3. बस एवढंच आहे, अजून काही नाही आहे. सो दॅट विल बी 12. सो विल गेट 4 3 जा 12 आणि इकडे पण येणार आहे 12. 12 मायनस 12 0. उलटा हा प्रॉब्लेम तुम्हाला खूप सोपा झाला. आता 0 आला म्हणून दचकून जाऊ नका. ओके, फॉर्म्युला व्हॅल्यूज पुट करा. -2√3 प्लस मायनस √0 बरोबर आहे अपॉन 2 इंटू 1. सो -2√3 प्लस मायनस 0 अपॉन 2. आता +0 करा किंवा -0 करा, काही फरक पडणार आहे का? काही नाही. सो x इक्वल टू -2√3 अपॉन 2. 2 कॅन्सल होईल. सो x विल बी -3. आता हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे त्याला 2 रूट असतात, म्हणजे हे दोन्हीही रूट काय होणार आहेत, रिपीट होणार आहेत. सो x इक्वल टू -√3 और x इक्वल टू -√3. सो -√3 -√3 आर द रूट्स ऑफ युअर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, अशा पद्धतीने आता आपण हा व्हिडिओ कंप्लीट केलेला आहे, हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये पार्ट 6मध्ये आपण पुढची मेथड घेऊ. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते आहे, सेल्फ स्टडी करा, प्रॅक्टिस करा. हे प्रॉब्लेम्स प्रॅक्टिसमध्ये खूप कमी आहेत, 6-6 प्रॉब्लेम आहेत, पण प्रॉब्लेम सेटमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत.
कारण की प्रॉब्लेम सेटच्या व्हिडिओमध्ये मी हे तुम्हाला एक्सप्लेन करत बसणार नाही आहे, फक्त तुम्हाला मी त्याची स्लाईड दाखवणार आहे, प्रॉब्लेम कसे सॉल्व केलेले आहेत ते एक्सप्लेन करणार नाही आहे. जिथे तुम्हाला गरज वाटेल, मला वाटेल की तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस केलेली आहे किंवा इथे एखादी स्टेप तुम्हाला गरजेची आहे, तेव्हाच मात्र मी तुम्हाला ते वेळ एक्सप्लेन करणार आहे. ओके, भेटूया आता पुढच्या भागामध्ये पार्ट 6 मध्ये. धन्यवाद.